ऑल द वे न्यूझीलंडहून परत येऊन 32 तास प्रवास करून मग मुंबईहून पुण्याला येऊन अजून एक 4 तास प्रवास करून मतदानाला आले. त्यामुळे तुमचं काहीच एक्सक्यूज नसू शकतं. मी ज्या एरियात राहते तिथल्या बऱ्यापैकी सगळ्या कॅन्डिडेट बद्दल मला माहिती असल्यामुळे अं, माझा डिसिजन खूप क्लिअर होता. गॅदरिंग्स मध्ये आपल्याला हे बरोबर नाही ते बरोबर नाही असं सगळं बोलायला आवडतं. पण मतदानाचा हक्क आपण बजावला नाही तर तो बोलण्याचा हक्क आपण नसू शकतो. मी मतदान केलं ह्याबद्दल आजकाल लोक एकमेकांना सांगतात कारण इतर लोक करत नाहीत. तर मला असं वाटतं ह्यात वेगळी काहीच गोष्ट नाही. मतदान हे प्रत्येकाने करायलाच हवं. मी मात्र ऑल द वे न्यूझीलंडहून परत येऊन 32 तास प्रवास करून मग मुंबईहून पुण्याला येऊन अजून एक 4 तास प्रवास करून मतदानाला आले. त्यामुळे तुमचं काहीच एक्सक्यूज नसू शकतं. अ, अ, प्रत्येकाचीच अपेक्षा हीच असते की जे काही सांगण्यात आलं आहे, जे काही वायदे केले आहेत ते आपल्या नेत्यांनी पूर्ण करावे. मी ज्या एरियात राहते तिथल्या बऱ्यापैकी सगळ्या कॅन्डिडेट बद्दल मला माहिती असल्यामुळे अ, माझा डिसिजन खूप क्लिअर होता. पण मतदानाची टक्केवारी घसरते ही गोष्ट खरंच खूप दुःखद आहे. अ, एरवी सोशल गॅदरिंग्स मध्ये आपल्याला हे बरोबर नाही ते बरोबर नाही असं सगळं बोलायला आवडतं. पण मतदानाचा हक्क आपण बजावला नाही तर तो बोलण्याचा हक्क आपण नसू शकतो. तर मला वाटतं लोकशाहीत मतदानाचा हक्क हा प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. त्याला काही पर्यायच नाही. अ, खूप प्रेमाने लोक ट्रिप प्लॅन करतात आणि सुट्टी जुळून आली की लॉंग विकेंडला बाहेर जातात. तर मला हे प्रत्यक्ष प्रामाणिकपणे पटत नाही. आता काय कसं सांगावं लोकांना ह्याबद्दल मला माहित नाही. पण मी म्हटलं तसं मी ऑलमोस्ट 32-36 तास प्रवास करून येऊन मतदानाला आले. त्यामुळे काहीच एक्सक्यूज नसू शकतो. तुम्ही मतदान हे करायलाच पाहिजे.